नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याकडे एक फॅन आलेला आहे बघा, सिलिंग फॅन. हा फॅन चालू होत नाही आहे. तर ह्या फॅनचे काहीतरी आतमध्ये काहीतरी शॉर्ट सर्किट काहीतरी असं होईल दिसते. तर आपण चेक करणार आहोत. आपण आता एक सिरीज बोर्ड घेतलेला आहे. आता सिरीज बोर्ड आपण पहिला चेक करून बघूया. हे दोन्ही वायराला एकाला एक लावल्यावर लाईट लागेल. सिरीज बोर्ड ओके चालू आहे. तर आपण आता जे फॅनमधले जे 3 वायर आहे, हे 3 वायरचं आपण चेक करणार आहोत. लावलं नाही आहे. आपण दुसऱ्या लावून बघू. नाही. याचा अर्थ असा होतो की आत काहीतरी शॉर्ट, म्हणजे एखाद्या दिवस एखादी कॉईल खराब झालेली म्हणा, काहीतरी खराब झालेलं आहे. तर आपण याला पहिलं खोलणार आहोत. आता याला पहिलं आपण खोलून घेऊया. तर आपण याला खोलून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता याला आपण या रोटर पूर्ण बाहेर काढलेले आपण हे कॉईल. तर हे जे कनेक्शन आहे, आता हे कनेक्शन असं पूर्ण असं खराब दिसू राहिलं आपल्याला. आणि याच्यावर बिन थोडा मोटर बिन तो आपलं बेरिंग बिन थोडे जाम वाटते. तर त्याला थोडं ऑइल वगैरे टाकून आपण चालू करणार आहोत. तर आता आपण हे जे जंगलेलं जे वायर वगैरे आहे ते आपण आता काढून घेऊया. ते आपण आता काढून पूर्ण घेतलेलं आहे. घेतल्यानंतर आपण आता चेक करणार आहोत. बघा, हा जे आतली एक कॉईल आहे, त्या कॉईलचं एक साईडची एक तार आहे आणि ही एक दिसते, ही दुसरी तार आहे. म्हणजे बाहेरच्या कॉईलची 2 तार आणि आतल्या तारची 2 तार. आता आपण काय करणार आहोत, याला एकदा या अशा पद्धतीने बघू शकतो आपण. ही तर आपण काय केलं आहे, ते इथं थोडंसं डाग देऊन आपण थोडं तिथं वायर घासून घेतलेलं आहे. आता तिथं आपण इथे आणि समोरच्या साईडनं आपण दोन्ही ठिकाणी आता हे चेक करून पाहणार आहोत. आता आपण सिरीज बोर्डनं आपण त्याला चेक करूया. हे थोडं आपल्याला जे कॉईलचा जो तार आहे तो थोडा घासणं लागतो. आता आपला लाईट चालू होतो आहे, याचा अर्थ असा की आपली खालची जी कॉईल आहे चालू आहे. आता आपण जे बाहेरची जी कॉईल आहे त्याला आपण चेक करणार आहोत. बाहेरची बिन कॉईल चालू आहे. फक्त आपला जो प्रॉब्लेम होता आहे तो कुठं होता, आपण जे त्याची जे वायरिंग होती त्या वायरिंगमध्येच काहीतरी वायर कुठं शॉर्ट झालेलं आहे असेल. आणि आता आपण हे जे पाहतो आहे हे थोडं आपण चेक करतो की बॉडीला बिन काही टच आहे का, तर काहीच नाही आहे. तर आपल्याला काय करणे, आता वायर घेऊन आपल्याला आता जे 4 पॉईंट आहे, आतल्या कॉईलचे 2 पॉईंट आणि बाहेरच्या कॉईलचे 2 पॉईंट, हे आपण आता शोल्डरिंग करून घेणार आहोत. हे एक घेतलं आहे आपण. आता हे आतली जी कॉईल आहे, अशी इथे आपण डाग देऊन शोल्डरिंग करून घेऊ. दुसरी तार आता इथे अशा पद्धतीने आपण आता इथे शोल्डरिंग करून घेऊ. एक पॉईंट झाला आपला. आता शोल्डरिंग झाला. थोडंसं वरचं कवर आहे ती थोडी ओढून फिट करून घ्यायची आपल्याला. आणि याला काय करायचं, आपल्या जो धागा वगैरे तर धाग्यानं थोडं फिट बांधायचं. ते ढिल्लं राहायला नको. ढिल्लं राहिल्यावर की राहिल्यानंतर एखाद्या दिवस ते वायर वगैरे कटू शकतात आतमध्ये. आता आपलं दुसरं कनेक्शन आपण आता इथं करून घेतलेलं आहे. आणि हे झालं आपल्या आतल्या कॉईलचं. त्याला पण आपण आता फिट करून घेऊया.
कंप्लीट आता आपण ती जो कॉईलचा जो तार आहे त्याला आपण शोल्डर करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आता आपण याची वायरिंग पूर्ण कंप्लीट झालेली आहे. वायरिंग झाल्यानंतर आपण आता पूर्ण फिट करून 3 वायर आता आपण बाहेर काढलेले. आता आपण एकदा सिरीज बोर्डने एकदा चेक करू याला. आपला लाईट जो हलकासा लागतोय. ओके. बॉडीला पण काही करंट वगैरे नाही आहे. अशा पद्धतीनं आपण जे आत कनेक्शन जे दिलेलं होतं, म्हणजे जे कनेक्शन होतं ते कनेक्शन आपण पूर्ण रिपेअर केलेलं आहे. रिपेअर केल्यानंतर आपण आता ही जे 2 वायर आहे, आपण 2 वायर जे आपण याला जोडले कॅपॅसिटरला, अशा पद्धतीने आपण घरच्या घरी फॅन रिपेअर केला आहे.